हाय हॅलो नमस्ते. कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. मी वंदना. माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. पाहू शकता इथे साहित्य घेतलेले आहे बघा. खोबरं, सुकं खोबरं घेतले कापून मी. शेंगदाणे घेतलेत थोडेसे. 7-8 मिरच्या घेतल्यात हिरव्या. एक अद्रकचा तुकडा घेतला आहे. कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक मिडियम साईजचा टमाटा घेतला आहे. तो मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला खोबरं हे टाकून द्यायचे. त्याचबरोबर ह्या मिरच्या टाकून द्यायच्यात. शेंगदाणे टाकून द्यायचेत बघा. आणि त्यानंतर आपल्याला इथे अद्रक थोडंसं असं कापून घ्यायचे, जेणेकरून छान बारीक वाटलं जातं. अशा पद्धतीने मैत्रिणींनो, रेसिपी खूप खास आहे आणि छान आहे, चटपटीत आहे. नक्की ट्राय करा डब्यासाठी. तर कोथिंबीर आपल्याला ही बारीक चिरून घ्यायची आणि तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी केली आहे का मला कमेंट करून नक्कीच सांगा. नसन केली तर व्हिडिओ संपल्या करायला घ्या. संपूर्ण व्हिडिओ पहा, मध्ये स्किप जरा पण करू नका. तर कोथिंबीर पाहू शकता बारीक चिरून झालेली आहे. तर आपल्याला ही कोथिंबीर काय करायची, सगळी नाही टाकायची. अर्धी आपल्याला कोथिंबीर वाटणाला टाकायची आणि अर्धी तशीच ठेवायची. आणि हे मिक्सरला छान असं बारीक वाटून घ्यायचे आपल्याला. आता हे साईडला ठेवूया. आणि इथे मीडियम साईजचा टमाटा घेतला आहे ना, तो एकदम बारीक आपल्याला चिरून घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. तर पाहू शकता टमाटा असा छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला. मैत्रिणींनो, तुमचा सपोर्ट मला असाच राहू दे. लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय नक्कीच सांगा. तर टमाटा आपला बारीक चिरून झालेला आहे. आता हे साईडला ठेवूया. त्यानंतर आपण बघा इथे मी बाउलमध्ये टमाटर छोट्या डिशमध्ये काढून घेऊया पहिला. आता हे साईडला ठेवून देते. आणि इथे सिमला मिरची घेतली बघा मी. 7-8 सिमला मिरची घेतलेली आहेत आणि छोटे छोटे आहेत. ह्या सिमला मिरचींपासून आपल्याला छान अशी रेसिपी मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि झटपट होणारी आहे बघा. तर ह्या सिमला मिरची आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्यात. ह्यातलं पाणी आपल्याला आता काढून घ्यायचे. आणि कसं चिरायचं ते पण मी तुम्हाला दाखवते बघा. फक्त वरचं आहे ना, हे पुढचं टोक आपल्याला काढून घ्यायचे आणि आतल्या त्या बिया आहेत त्याच्यातल्या त्या काढून घ्यायच्यात. पाहू शकता अशा पद्धतीने. ते सर्व सिमला मिरची मी अशी कापून घेतलेली आहे बघा. चांगली मोकळी केली बघा. आतून असं मस्त मसाला आपला भरला जाईल. त्यातलं पाणी मी काढून घेते. त्यानंतर इथे बघा मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे. आता हे एका डिशमध्ये मी काढून घेणार आहे आणि ह्यातलं पाणी काढून घेते सिमला मिरचीचं. तर पाणी काढून झालेलं आहे आणि मसाला मी डिशमध्ये काढून घेतलेला आहे मैत्रिणींनो. तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा हळद टाकून घ्यायची. एक चमचा पावभाजी मसाला आहे हा, तो टाकून दिलाय. 1 चमचा धना पावडर घेतली आणि थोडं मीठ टाकून घ्यायचं आपल्याला चवीनुसार. आता हे मसाले चांगला मिक्स करून घ्यायचे आपल्याला ह्याच्यामध्ये.
खूप सोपी रेसिपी आहे, पण मैत्रिणींनो तुम्ही जर अशा पद्धतीने केली ना खूप छान होती. खायला एकदा नक्की करून बघा. टिफिनसाठी झटपट होणारी आणि बिलकुल पण टाईम लागत नाही. आपली सिमला मिरची छोटी छोटी आहे, ही भरून केली ना लवकर शिजल्या जाती. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने मी सर्व शिमला मिरच्या छान भरून घेते बघा. मैत्रिणींनो व्हिडिओ पाहता पाहता लाईक नक्कीच करा. तर पाहू शकता सर्व शिमला मिरच्या मी भरून घेतलेल्या आहेत आणि इथे गॅस पेटवून घेते आणि गॅसवर कढई ठेवून घ्यायची. तर कढई गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. इथे एक पळी तेल टाकून घेतलेले आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल गरम झाल्याच्या नंतर मोहरी टाकून घ्यायची बघा. मोहरी छान तडतडली की जिरं टाकून घ्यायचे अर्धा चमचा. जिरं पण छान फुलल्याच्या नंतर आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे. लसूण छान बारीक चिरून घेतलेला तो टाकून दिला आहे. त्याचबरोबर कढीपत्त्याची पानं टाकून दिलेली आहेत आणि सर्व छान तेलावर चांगलं परतून घ्यायचे आपल्याला लसूण कढीपत्ता. म्हणजे लसणाचा आरक कढीपत्त्याचा आरक त्या तेलामध्ये उतरला जातो आणि एक भाजीला खूप छान टेस्ट येते. त्याचबरोबर मीडियम साईजचा टमाटा बारीक चिरून घेतलेला तो टाकून दिला आहे आणि टमाटा पण आपल्याला तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे. पाहू शकता मऊ असतो असा. एवढी छान ही रेसिपी मैत्रिणींनो सिमला मिरचीची चटपटीत अशी लागते ना. तुम्ही खरंच अशा पद्धतीने एकदा करून बघा, खूप मस्त लागते. तर हे छान परतून झाल्याच्या नंतर आपल्याला पुढे ह्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची 1 चमचा. थोडीशी कोथिंबीर टाकायची वरून. परत एकदा छान परतून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला सिमला मिरची मी जी भरून घेतली होती ती टाकून द्यायची. छान मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने. तर परतून झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे पुढे काय करायचे ते पण मी सांगणार आहे मैत्रिणींनो. संपूर्ण व्हिडिओ पहा, स्किप जरा पण करू नका मध्ये. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला होता त्याच्यात पाणी टाकून घेतले मी आणि आता झाकण ठेवून घ्यायचे 1-5 मिनिटं. मीडियम गॅसवर ही भाजी आपल्याला होऊन द्यायची. फास्ट गॅस जरा पण करायचं नाही. 5 मिनिटाच्या नंतर झाकण खोलून परत भाजी चेक करायची. तर भाजी वर खाली करून घ्यायची आपल्याला. कसं वाफेव ही भाजी खूप छान होती. फास्ट गॅस जरा पण करायचं नाही. फास्ट जर केलं ना तर काय होतं, पाणी आटून जातं, भाजी खाली लागल्या जाती. त्याच्यामुळं मीडियम गॅसवरच ही भाजी आपल्याला होऊन द्यायची. खूप मस्त होती. पाहू शकता ग्रेव्ही पण खूप छान भरपूर अशी मस्त झालेली आहे आणि रंग पण भाजीचा खूप चांगला आलेला आहे. कोथिंबीर टाकून घेऊया वरून. आणि झाकण ठेवायचं 1 मिनिट, फक्त एक वाफ काढून घ्यायची आपल्याला. आता 1 मिनिटाच्या नंतर झाकण खोलून परत भाजी चेक करायची आणि छान वर खाली करून घ्यायची. खूप सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. मस्त आपली ही सिमला मिरचीची चटपटीत रेसिपी झालेली आहे मैत्रिणींनो. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच करा, मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो, पुन्हा भेटू.